चित्रपट निर्माते, माजी खासदार, कवी, लेखक, पत्रकार अशा विविध क्षेत्रात आपला उत्तुंग ठसा उमटवलेले मुसाफिर प्रितीश नंदी यांचं निधन झालंय। त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी जगाचा निरोप घेतला। प्रितीश नंदी यांच्या निधनाची बातमी अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर पोस्ट करत दिली। माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रापैकी एक असलेल्या प्रितीश नंदी यांच्या निधनाबद्दल मला अतीव दुःख झालं आहे आणि ही बातमी ऐकून धक्का बसला आहे असं म्हणत अनुपम खेर यांनी शोक व्यक्त केलाय। प्रितीश नंदी कोण आहे आणि त्यांच्या आयुष्याबद्दल आपण काही महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रितीश नंदी यांचा जन्म 15 जानेवारी 1951 रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका बंगाली कुटुंबात झाला होता। त्यांनी कवी, चित्रकार, पत्रकार, संसदपटू, मीडिया आणि दूरदर्शन आदीत मोठं काम केलंय। ते इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाचे संपादक होते। त्यांच्या धाडसी विचारांसाठी ते प्रसिद्ध होते। चित्रपट निर्मितीतही त्यांनी आपला ठसा उमटवला आणि 24 हिंदी, इंग्रजी चित्रपट काढले। पत्रकार, कवी, लेखक ते राज्यसभेचे खासदार ते कसे झाले ते आपण पाहूया। नंदी हे 1998 ते 2004 दरम्यान महाराष्ट्रातून राज्यसभेत शिवसेनेचे खासदार होते। शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवर ते निवडून आले होते। त्यांच्या कवितांची इंग्रजी या भाषेत 40हून अधिक पुस्तकं आहेत। त्यांनी बंगाली, उर्दू आणि पंजाबी भाषेतील इतर लेखकांच्या कविता तसेच उपनिषदच्या नवीन आवृत्तीचं भाषांतर केलं। टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशक, संचालक आणि 1980च्या दशकात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडेंट आणि फिल्मफेअरचे संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती। 2000च्या दशकाच्या सुरुवातीस प्रितीश नंदी कम्युनिकेशन या बॅनर खाली सूर, काटे, झंकार बीट्स, चमेली, हजारो ख्वाहिशे ऐसी, प्यार के साइड इफेक्ट्स यांसारख्या चित्रपटांसह 40हून अधिक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली। त्यांच्या कंपनीने अलीकडेच फॉर मोर शॉट्स प्लीज आणि मॉडर्न लव्ह मुंबई या काव्यसंग्रह मालिकेची निर्मिती केली। प्रितीश नंदी हे पत्रकार आणि मानवतावादी होते। त्यांनी 1990च्या दशकात दूरदर्शनवरील प्रितीश नंदी शो नावाचा टॉक शो देखील होस्ट केला होता। त्यात ते सेलिब्रिटीजच्या मुलाखती घेत असत। प्रितीश नंदी यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड जगाला मोठा धक्का बसलाय। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक स्टार्सनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनेही शोक व्यक्त केलाय। चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनीही एक्स वर शोक व्यक्त केला आहे। त्यांनी म्हटलं आहे की दुःखद बातमी आहे, माझ्या वैयक्तिक आयुष्यातील एक महान संरक्षक मी गमावलाय। तुम्ही चांगलं जीवन जगलात मिस्टर नंदी। तुमची खूप आठवण येईल। कुटुंबाप्रती मनापासून संवेदना। अभिनेता अनिल कपूर याने प्रितीश नंदी यांचे छायाचित्र शेअर करत प्रितीश यांना श्रद्धांजली वाहिली। माझा प्रिय मित्र प्रितीश नंदी यांच्या निधनाने मला धक्का बसलाय आणि मन हेलावलं आहे। एक निर्भय संपादक, एक धाडसी व्यक्ती असं वर्णन त्यांनी केलंय। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।